हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आता ना सकाळी मी हा पहिला चहा घेते आणि ना माझी झोप पूर्ण झालेली नाही आहे. रात्री गाडीतून प्रवास केल्याच्या नंतर ना अशी गाडी अशी गरगर गरगर फिरते. तर ना हे बघा, तुम्हाला इशाऱ्याने तेच सांगते की माझी झोप पूर्ण झालेली नाही आहे. डोळ्यांवरनं समजतच असेल तुम्हाला. तर ते चहा वगैरे घेतल्याच्या नंतर ना इथे तुम्ही घरामध्ये बघू शकता, इतका पसारा झाला होता ना. पसारा म्हणजे खूप जाळं वगैरे पकडलं होतं. सगळं मॉइश्चर पकडलं होतं घरामध्ये. म्हणजे घर बंद होतं ना इतकं 15 दिवस. तर ही सगळी भांडी वगैरे सगळी मला घासायची आहेत. तर इथे ना ट्रॉलीचं एक एक खण करून मी सगळं किचनची पहिला साफसफाई वगैरे करणार आहे. त्याच्यानंतर बरंच जाळं वगैरे काढायचं आहे. ते बघा, तुम्हाला बोलली ना घर बंद असल्यामुळे ना पूर्ण फंगस पकडलेलं आहे DVDवरती वगैरे, आणि खूप सारं जाळं वगैरे पकडलेलं होतं. तर मिस्टर एका साईडनी मला सगळं जाळं वगैरे काढून देत आहेत, आणि सगळे खिडकी वगैरे जे पुसायचं आहे ना ते काम त्याचं चाललेलं आहे. एका साईडला फॅन वगैरे पुसणं. तोपर्यंत माझे इथे थोडीशी डस्टिंग चाललेली आहे. म्हणजे TV वगैरे पुसणं किंवा हे टेबलवरती फंगस पकडलं होतं ना ते सगळं डस्टिंग वगैरे मी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना सर्व सोफा वगैरे मागे पुढे करून ना मिस्टरांनी झाडू मारून दिली होती. तर मी इथे पटापट त्याच्या पाठीपाठी ना सगळं कटका वगैरे करून घेतलेला आहे. म्हणजे काय आहे, सोफ्याच्या मागे ना पूर्ण असं हे पकडलं होतं, असं कापसासारखं कसं असतं जाळं पकडतं तसं जाळं वगैरे पकडून घेतलेलं आहे. तर ते सगळे मी तो सोफा वगैरे पाटून साफ करून घेतलेला आहे. कारण का इतकी ना ते जर नसतं केलं असतं ना तर अजून पूर्ण ते चिकट चिकट झालं असतं आणि ते जमलंच नसतं. म्हणजे लक्षासारखं तिकडेच गेलं असतं. पण मला आता हाताबरोबरच सगळं ही साफसफाई करून घ्यायची आहे. एक एक कोणाने कोणा साफ करायला इतका टाईम गेला ना. तर मी इथे नाश्ता वगैरे काहीच घरामध्ये बनवलं नाही. कारण का घरामध्ये नाश्ता बनवायला मेन म्हणजे घरामध्ये काहीच हे नव्हतं, म्हणजे सामानच नव्हतं, किंवा फ्रीजमध्ये मिरची कोथिंबीर वगैरे काहीच नव्हती. त्यासाठी ना मी आयुषला बोलले की खाली जा आणि इडली सांबार वगैरे काहीतरी घेऊन ये. तर आमचा मस्तपैकी चौघांचा नाश्ता झालेला इथे इडली सांबारचं, आणि परत एकदा चहा झालेला आहे. तर इथे नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर मस्तपैकी फ्रेश झालेली आहे. तर इथे जवळजवळ मला जेवण बनवायला ना म्हणजे इतकं साफसफाई बोललं की तुम्हाला माहितीच आहे की एक काढलं की दुसरं काढलं की तिसरं ते चालूच असतं. तर ते मला जेवण बनवताच 3 वाजले, आणि इथे तुम्ही अजून माझा बराच पसारा बाकी आहे, बरेच कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत. तर जेवणामध्ये दुपारच्या मी ना भात घातलेला, आणि जे हे होतं ना तुम्ही काल बघितलं असेल की खेकडे मी मुंबईसाठी आणणार होती, त्याचं मी कालवण बनवून घेतलेलं आहे. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना थोडा आराम केला, आणि त्याच्यानंतर ना मी परत सेकंड टाईम आता हे कपडे लावते मी. कारण का पहिले ना आमचे बॅगेतले जेवढे कपडे होते तेवढे अर्धेच लावले, आणि अर्धे ना सगळे म्हणजे मी उशांची कवरं वगैरे किंवा सोफ्याची कवरं काढलेली होती, परत चादर काढली होती ना, ते मी सेकंड टायमाला आता परत एकदा मशीन लावते. कारण का एकदम लोड घेऊ शकत नाही ना, म्हणून मी अर्धे थोडे कपडे काढते, आणि बाकीचे कपडे मी उद्या धुणार आहे. ते बघा, मी ते आता मशीन लावलेली आहे, फक्त चादरी वगैरे टाकलेले आहेत, आणि अगोदर हे कपडे अर्धे इथे घातले आणि अर्धे घरामध्ये हँगरला लावून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ना संध्याकाळी ना इथे बहीण आणि तिची मुलगी म्हणजे भाची वगैरे मला भेटायला आलेली. की मी आता इतके 15 दिवसांनी गावावरून आलेली ना, म्हणून तिला सहज मला भेटायला आले होते. मस्तपैकी त्यांचा चहा पाणी वगैरे झाला, आणि मी इथे भाचीला हे द्यायचं होतं, मला भाजी द्यायची होती ना, अळूची पानं वगैरे. तर इथे बघा, माझी ही रानभाजी एका पिशवीमध्ये आहे, जी तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितली असाल. टाकळ्याची भाजी आहे, आणि ते वडीची पानं असतात ना, अळूवडीची पानं, ती मी आणलेली, त्यातली तिला पानं पण पाहिजे होती. तर तिला मी ते पानं वगैरे दिली. आणि बघा, बरीच तरी पण अजून ही बॅग आहेत ना समोर दिसत आहेत ना, त्यातून अजून माझे कपडे वगैरे काढायचे बाकी आहेत, ते धुवायचे बाकीच आहेत. ते करताना ती लोकं चहा पाणी वगैरे झाला आणि निघून गेले. त्याच्यानंतर मी ना आता मला खूप अक्षरशः इतका कंटाळा आला होता ना, असं सुचत नव्हतं की आता मी जेवणाला काय बनवू. आणि घरामध्ये मी खाली जाऊन काय भाजी वगैरेसुद्धा काहीच आणली नव्हती, इतकं थकायला पण झालं होतं ना. त्याच्यामुळे मी काय केलं, एकच खिचडी बनवली. ती पण खिचडी पण इतकी सिंपल बनवली होती ना, फक्त कांदा टोमॅटो मिरची आणि राई जिऱ्याचीच फोडणी घातली होती. तर ते मी मस्तपैकी तेल गरम झाल्याच्यानंतर ते सगळं फोडणीला घातलं, आणि फक्त हळदीची म्हणजे मिरची घातली होती ना, म्हणून तिखटाची आणि तिखट खायचं मनच नव्हतं. कारण का दुपारी पण ते खेकड्यांचं कालवण वगैरे झालं होतं ना, म्हणून अजिबात मन नव्हतं. आणि घरामध्ये पण मिस्टर आणि मुलं पण बोलले की आता काय तिखट बनवू नको, फक्त साधी सिंपल खिचडी बनव. तर मस्तपैकी मी इथे खिचडी वगैरे बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना कुकर वगैरे लावल्याच्या नंतर मला ना इथे थोडेसे कपडे धुवायचे होते, किचनचे कपडे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते.
तर ते पण अजून धुवायचे बाकी होते. तर कुकर लावल्याच्यानंतर मी ते पण काम करून घेतलं. सगळे किचनचे छोटे मोठे कामं होती, बरीच भांडी वगैरे लावायची होती, ती सगळी आटपून घेतलेली आहे. आणि मग नंतर मी ते पूर्ण किचन वगैरे साफ करून थोडीशी चहा पाण्याची भांडी होती ती पण घासून घेतलेली आहेत. आणि ते माझे जे किचनचे कपडे होते ना ते पण मी हाताबरोबर घासून घेतलेले आहेत. आणि इथल्या इथेच म्हणजे मी बाथरूममध्ये परत न जाताना सगळं किचनच्या ओट्यावरतीच करून घेतलं, कारण का मला अक्षरशः बाथरूममध्ये जाऊन परत ते आरामात बसून धुणं शक्य नव्हतं, कारण का मला खूपच कंटाळा होता. असं वाटत होतं की सगळं कामं कधी आटपत आहेत आणि परत आता कधी जाऊन मी झोपते जेवण वगैरे. तर इथे माझं हे सगळं क्लिनिंगचं वगैरे थोडंसं काम चाललेलं आहे. बरीच छोटी मोठी अजून कामं बाकी आहेत, पण ती सगळी अर्धी मुर्दी करून मी सगळी ही बाकीची छोटी समोर जी कामं दिसत आहेत ना ती मी कंप्लीट करून घेतलेली आहेत. किचन कटका वगैरे सगळं व्यवस्थित धुतल्याच्या नंतर अजून बरीच छोटी मोठी कामं होती, जशी कपडे वगैरे सुकत घालायचे होते. आणि कपड्यांचं 2 वेळा लावलेलं ना म्हणून कपडे ॲडजस्ट करायला मला सुकवायला इतकं कंटाळायला ना की हँगरमध्ये लावूनसुद्धा कपडे माझ्या बाल्टीमध्ये अजून बाकी होते. त्यात मी आता चादर आणि उशीची कवरं वगैरे सगळं घातलेलं ना ते पण मला सगळं ॲडजस्ट करून सुकत घालायला लागले. बाहेर पाऊस पण खूप आहे ना इतका, की जसं गावी होता ना तसाच मुंबईलासुद्धा पाऊस आहे. त्यामुळे ना कपडे वगैरे सुकत घालायलाच मला खूप वेळ लागलेला आहे. तर चला, इथे माझं मस्तपैकी किचन क्लीन वगैरे झालेलं आहे. आणि कुकरला अजून शिटी यायची बाकी आहे, म्हणजे मी झाकणच लावलेलं होतं. आता मी झाकण मारून घेते आणि कुकरची 1-2 शिटी झाल्याच्यानंतर मग माझी खिचडी तयार होणार आहे. जशी बिरबलची कशी खिचडी तयार होते तशी माझी खिचडी तयार होणार आहे. चला, तर मी इथे ना मस्तपैकी माझी साधं सिंपल खिचडी तयार झालेली आहे. मी पण जेवून घेते, तुम्ही पण जेवून घ्या. आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.